हॅलो, गणपत होय का रे? हो ना भाऊ, बोला. काही दिवसांनी फोन केला. बहीण मामी तुला आठवते का 2021 मध्ये कापसाचा भाव त्याला 15,000वर गेलता. त्यासोबत त्याला सिलेंडरही वाढलं, पेट्रोलचा भाव वाढला, खत वाढलं, खत साल 1400वर गेलं. त्यावर बियाणंही वाढलं, पराठीचे पाकिट कमी महाग झाले. तेव्हा हे उतान थडके लोक म्हणे कापूस वाढला ना म्हणे, महागायचं वाढणार म्हणे. हा मग साला आता तर कापूस 6,500 झाला का? बाकीचं उतरूनच नाही राहिलं. तेल खायचा विचार करते खावं का नाही खावं. काल ते पेट्रोलचा भाव 106 रुपये, तसा तसाच. खत द्यावं का नाही द्यावं 1400. अरे साला विचार करते, खत नाही दिलं तर काय होईल, कसं होईल, विकत नाही. इकडं झालं सिलेंडर पहिलं तर 1000च्या खाली येऊन नाही राहिलं. आता हे उतान थडके लोक कुठं गेले? हे तर बोलले म्हणे कापूस वाढला. आता कापूस कमी झाला तर काऊन चुपचाप आहे? हो, हे की बरोबर आहे तुझं. तू शेतकरी म्हणून सहन करू शकता बा. आपल्या कोणतं नाही होत एवढं. आतापर्यंत त्याला आंदोलन पेटवलं असतं.